तर नमस्कार मित्रांनो, तलाठी एक्सप्लेनेशन सिरीजमधली नेक्स्ट शिफ्ट आहे 26 ऑगस्टची सेकंड शिफ्ट आहे. ओके. आणि या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरवाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके. तर बघा, पहिला क्वेश्चन पंक्च्युएशन मार्क्स या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. बघा, ब्लँक आहे या ठिकाणी आणि त्यानंतर वन द लास्ट मॅच आहे. ओके. वन द लास्ट मॅच म्हणजेच आपण म्हणजे या ठिकाणी वी आहे ना, तर वी आपण या ठिकाणी यूज करणार आणि आपण लास्ट मॅच काय केली, जिंकली असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर बघा, हुर्रा, हुर्रे आपण याला म्हणतो आपण. हुर्रे हा काय आहे, एक एक्सक्लामेशन वर्ड आहे आणि एक्सक्लामेशन वर्ड नंतर काय येत असतं, नेहमी येत असतं एक्सक्लामेशन मार्क्स येतात. ओके. आणि बघा, एक्सक्लामेशन मार्क कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, दुसरं आणि तिसरं ऑप्शन. ओके. हे दोन ऑप्शन तर या ठिकाणी काय होतील, कट होतील. त्यानंतर बघा, बोलणाऱ्याचे जे वर्ड्स आहेत. ओके. वी नंतर, वी हा काय सब्जेक्ट आहे, तर सब्जेक्ट नंतर काय यायला पाहिजे, वर्ब यायला पाहिजे. ओके. तर बघा, या ठिकाणी वर्ब येत आहे, पण वर्ब सब्जेक्ट नंतर या ठिकाणी कॉमा असतं का, हा या ठिकाणी जो तिसऱ्या ऑप्शनमध्ये कॉमा आहे, तर हा कॉमा या ठिकाणी नको होता. ओके. त्यामुळे कोणता ऑप्शन या ठिकाणी येणार, दुसरा ऑप्शन. ओके. कारण सब्जेक्ट नंतर काय पाहिजे, लगेच वर्ब पाहिजे. ओके. त्यामुळे दुसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार. ओके. नेक्स्ट बघा, सिनोनिम्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, इम्पेअर म्हणजे काय होत असतं, इम्पेअर म्हणजे होत असतं कमजोर. ओके. कमजोर होत असतं. तर बघा, या कमजोरचा आपल्याला काय सिनोनिम्स ओळखायचा आहे, म्हणजे समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर बघा, वेंटाईल म्हणजे काय होतं, हवेशीर होतं, हवेशीर. ओके. तर हवेशीर होईल का, नाही होणार. ओके. त्यानंतर एनरिच म्हणजे काय होतं, वाढवणे होतं, वाढवणे पण या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर जर बघितलं मेंड म्हणजेच दुरुस्त करणे वगैरे. ओके. दुरुस्त करणे वगैरे, तर हा पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल तुमचं, वीकन. ओके. वीकन म्हणजे काय होतं, कमकुवत होतं, कमकुवत. ओके. म्हणजेच या ठिकाणी जो इम्पेअरचा सिमिलर वर्ड काय असेल तर तो वीकन असेल. ऑप्शन नंबर 3 काय असेल तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा, इडियम किंवा फ्रेजेसची तुम्हाला या ठिकाणी मिनिंग शोधायची आहे. बघा, ब्रेक वन्स नेक. ओके. म्हणजे काय म्हणायचं याला, की स्वतःची मान स्वतः तोडणे. ओके. म्हणजेच काय होतं, ब्रेक वन्स नेक म्हणजे काय होतं, की ते होतं खूप मेहनत घेणे. ओके. खूप मेहनत घेणे. ओके. तर बघा, खूप मेहनत घेण्यासाठी ऑप्शन बघा काय येऊ शकतं, टू गिव्ह ऑल द अर्निंग्स इन चॅरिटी. चॅरिटीमध्ये आपली जी इन्कम आहे, अर्निंग्स आहे, ते वाटणं, असं होईल का, म्हणजे खूप मेहनत करणे होईल का, नाही होणार. ओके. त्यामुळे पहिलं ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, टू स्ट्रँग्युलेट समवन म्हणजेच एखाद्याचा गळा दाबणे होईल का, गळा दाबणे पण या ठिकाणी होणार नाही. ओके. त्यानंतर बघा, टू विन बाय अनफेअर मीन्स. ओके. म्हणजे काय होतं, अयोग्य मार्गाने जिंकणे. ओके. अयोग्य मार्गाने जिंकणे होतं. ओके. जिंकणे. तर बघा, या ठिकाणी काय तिन्ही ऑप्शन जे आहेत, हे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. तर काय येणार, खूप मेहनत करणे किंवा खूप मेहनत घेणे. म्हणजेच काय होईल टू वर्क हार्ड टू अकम्प्लिश समथिंग. ओके. म्हणजेच काय होतं, की खूप मेहनत करणे कशासाठी, की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय खूप मेहनत करणे. ओके. म्हणजेच काय होतं, ब्रेक वन्स नेक होईल. ओके. हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असेल तर बघा, लायब्ररीमध्ये राहून तुम्ही काय करता, स्वतःची जी नेक आहे, मान आहे, ती काय करता तुम्ही लायब्ररीमध्ये राहून तोडत असता. ओके. म्हणजेच काय होतं, की खूप मेहनत करणे कशासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी. ओके. म्हणजे या ठिकाणी दुसरा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा, अँटोनिम या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे, विरुद्धार्थी शब्द. बघा, चल. ओके. चल म्हणजेच काय होतं, चल म्हणजे होतं कंजूस. ओके. कंजूस व्यक्ती होतं, कंजूस व्यक्ती. तर बघा, या चलसाठी कोणता वर्ड आलेला असेल या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. बघा, ब्रूटची जर गोष्ट केली तर ब्रूट म्हणजे काय होतं, रानटी होतं. ओके. रानटी. त्यानंतर लाऊट. ओके. लॉट म्हणजे काय होतं, लॉट म्हणजे होतं उद्धट, उद्धट होतं. ओके. त्यानंतर जर बघितलं निगाड म्हणजे काय होत असतं, उदासीन होत असतं, उदासीन. ओके. तर बघा, आणि प्रोफिलगेट म्हणजेच काय होतं, या ठिकाणी जो उधळणारा व्यक्ती म्हणजे पैसे किंवा टाईम उधळणारा व्यक्ती. ओके. उधळणारा म्हणजेच या ठिकाणी जो अँटोनिम्स आहे. ओके. अँटोनिम कशाचा, चलचा. ओके. कंजूस म्हणजेच काय होतं, कंजूस म्हणजेच पैसे कमी खर्च करणारा. तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल, पैसे जास्त खर्च करणारा म्हणजेच पैसे उधळणारा होईल ना. म्हणजेच या ठिकाणी तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा, या ठिकाणी ब्लँक तुम्हाला फिल करायचे आहे आणि ऑप्शनमध्ये जर बघितलं तर कोणते ऑप्शन आहेत, या ठिकाणी आर्टिकलचे ऑप्शन आहेत. ओके. तर बघा, आय थिंक यू नीड टू गिव्ह मी ब्लँक एक्सप्लेनेशन. ओके. तर बघा, या ठिकाणी काय ई आहे, एक्सप्लेनेशन म्हणजे स्वराने सुरुवात झाली आहे. ओके. स्वराने सुरुवात झालेली आहे आणि स्वराने सुरुवात होत असेल तर आपण काय यूज करतो, ॲन यूज करतो. ओके. म्हणजे तिसरं ऑप्शन काय असेल तुमचं, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा,
मिनिंग तुम्हाला शोधायची आहे इडियम किंवा फ्रेजेसची. ओके, बघा मेक मॅरी. मॅरी म्हणजे काय होतं, आनंद होता, आणि मेक म्हणजे काय होतं, बनवणे होतं. ओके, म्हणजेच काय, आनंदी बनवणे किंवा एखाद्याला आनंद देणे, असं या ठिकाणी याची मिनिंग येतं. तर बघा मेक मॅरीची सिमिलर मिनिंग काय होईल, बघा, टू क्रिएट चॉस म्हणजे गोंधळ करणे होईल का, गोंधळ करणे होईल का, नाही होणार. त्यानंतर बघितलं टू रिझाईन फ्रॉम ड्युटी, रिझाईन देणे होईल का, राजीनामा देणे होईल का, राजीनामा पण देणे होणार नाही. ओके, त्यानंतर जर बघितलं टू मॉक समवन म्हणजेच थट्टा उडवणे होईल का, थट्टा पण उडवणे या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल, टू हॅव फन म्हणजेच काय, मजा करणे. ओके, म्हणजेच एखाद्याला आनंद देणे, म्हणजेच मेक मॅरी. ओके, म्हणजे तुमचं तिसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, स्पेलिंग एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. बघा वीची स्पेलिंग बरोबर आहे चारही ऑप्शनमध्ये. त्यानंतर आरची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर बघा ऑलरेडी बघा तिन्ही ऑप्शनमध्ये बरोबर आहे, पण या ठिकाणी काय आलेलं आहे, डबल एल आलेला आहे, त्यामुळे हा जो चौथा ऑप्शन आहे तो या ठिकाणी कटला. ओके, त्यानंतर बघा इनची स्पेलिंग, इन आणि दची स्पेलिंग सर्व ठिकाणी सारखी आहे. नंतर बघा मिडलची स्पेलिंग कशी असतं, MIDDLE असतं. ओके, म्हणजेच या ठिकाणी बघा तिसरं ऑप्शन जे आहे ते पण या ठिकाणी काय होईल, कट होईल. त्यानंतर ऑफ ऑल द आणि ऑफ ऑल द सर्व ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण एक्स्ट्रीम्स. ओके, तर एक्स्ट्रीमच्या स्पेलिंगमध्ये आय येत असतं का, आय या ठिकाणी येत नाही. एक्स्ट्रीमच्या स्पेलिंगमध्ये आय येत नाही, तर काय येतं, ई येतं. ओके, म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. काय म्हणताय, 12 years old केन वॉज ऑलमोस्ट ॲज टॉल ॲज ही वॉज. ओके, म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं आहे की केन जो आहे तो ऑलमोस्ट कसा होता, उंच होता, कुणासारखा, त्याच्यासारखा. ओके, ही वॉज या ठिकाणी तो जसा उंच होता तसाच केन पण होता. केव्हा होता, तर तो होता 12 years ओल्डला, म्हणजेच 12व्या वर्षी. बघा वयाच्या 12व्या वर्षी केन हा कसा होता, त्याच्यासारखाच उंच होता, असं या ठिकाणी म्हणायचं आहे ना. ओके, तर बघा वयाच्या 12व्या वर्षी. ओके, असं म्हणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, विथ घेणार का, नाही घेणार, इन पण नाही घेणार आणि ऑन पण नाही घेणार. तर काय घेणार, ॲट 12 year old म्हणजेच काय होईल, की वयाच्या 12व्या वर्षी होईल. ओके, बघा ॲटचा यूज कुठं केला जातो, टाईमच्या संदर्भात केला जातो, टाईम किंवा लोकेशन. ओके, लोकेशनच्या संदर्भात. त्यानंतर जर बघितलं तर एजच्या संदर्भात आपण काय करत असतो, ॲटचा यूज करत असतो ना. या ठिकाणी काय आलेलं आहे, टाईम आलेला आहे, आणि टाईमसोबत आपण काय यूज करणार, ॲट यूज करणार. ओके, म्हणजेच पहिलं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ग्रामॅटिकल एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचे आहे. बघा काय म्हणत आहे, येस्टरडे मॉर्निंग आय हॅड गॉन टू द मॉल बट डिडंट बाय एनिथिंग. ओके, म्हणजेच काय म्हणायचं याला, की कालच्या सकाळी मी काय केलं, मॉलमध्ये गेलं, पण त्या ठिकाणी काय केलं, काही पण घेतलेलं नाही, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर बघा या ठिकाणी काय यूज केलेलं आहे, आय हॅड गॉन, म्हणजेच कोणता टेन्स आहे या ठिकाणी, पास्ट परफेक्ट आहे. ओके, पास्ट परफेक्ट आहे. तर बघा पास्ट परफेक्टचा यूज आपण कशा ठिकाणी यूज करतो, तर बघा एखादी घटना पास्टमध्ये घडलेली असेल, आणि त्याच्या अगोदर दुसरी जर घटना घडलेली असेल, ओके, घटना होऊन गेलेली असेल त्याच्या अगोदर, तर त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, पास्ट परफेक्ट यूज करतो ना. पण या ठिकाणी बघा काय झालेलं आहे, की कोणतीही घटना याच्या अगोदर घडलेली नाही आहे. हा काय, की काल मॉलमध्ये गेला आणि त्याने काय केलं, काहीही घेतलेलं नाही, असं सिम्पल या ठिकाणी सेंटेन्स आहे. तर बघा जर या ठिकाणी सिम्पल पास्ट आहे, तर या ठिकाणी पण काय यायला पाहिजे, सिम्पल पास्ट यायला पाहिजे ना. म्हणून या ठिकाणी आय हॅड गॉन न घेता आपण या ठिकाणी कशाचा यूज करणार, आय वेंट. ओके, वेंटचा यूज करणार, म्हणजेच सिम्पल पास्टचा यूज करणार. ओके, सिम्पल पास्टचा. ओके, त्यामुळे या ठिकाणी एरर कोणत्या पार्टमध्ये असेल, या दुसऱ्या पार्टमध्ये काय असेल, एरर असेल. दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी पण तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. बघा काय म्हणताय, यू लाईक टू गो आउट फॉर अ वॉक. त्यानंतर कॉमा दिलेला आहे आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणजेच काय या ठिकाणी क्वेश्चन टॅगचा हा क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन टॅग. तर बघा क्वेश्चन टॅग करताना काय करतो आपण, आधी हेल्पिंग वर्ब घेतो, त्यानंतर प्रोनाऊन घेतो, त्यानंतर प्रोनाऊन, आणि त्यानंतर काय करतो, क्वेश्चन मार्क देतो. ओके, तर बघा हेल्पिंग वर्ब तुम्हाला आधी शोधायचा आहे. बघा यू लाईक टू गो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब दिसत आहे का, नाही दिसत आहे, कारण हा काय सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. ओके, म्हणून या ठिकाणी काय आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. आणि हेल्पिंग वर्ब आपण कसे घेतो, बघा आय आणि यू सोबत कोणता हेल्पिंग वर्ब घेतो आपण, डू घेतो. आणि त्यानंतर ही किंवा शी किंवा इट सोबत आपण काय घेत असतो, डज घेत असतो.
ओके डज. तर आपण या ठिकाणी काय घेणार, यू असल्यामुळे या ठिकाणी आपण काय घेणार, डू घेणार. ओके तर बघा जर क्वेश्चन टॅग करताना, बघा क्वेश्चन टॅग करताना सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर तो काय होता, पॉझिटिव्ह होता, आणि पॉझिटिव्ह असेल तर तो काय होता, निगेटिव्ह होता. ओके बघा या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी सेंटेन्समध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नाही आहे, म्हणजे तो सेंटेन्स काय पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह बनवायचा आहे. ओके तर निगेटिव्ह बनवण्यासाठी हेल्पिंग वर्बला आपण नॉट जोडणार. तर आपण हेल्पिंग वर्ब कोणता घेणार, डू, आणि डूला काय जोडणार, नॉट जोडून त्यानंतर प्रोनाऊन घेऊन काय करणार आपण, क्वेश्चन मार्क देणार. ओके तर बघा डूला या ठिकाणी नॉट जोडलेला आहे, डोंट झालेला आहे, आणि त्यानंतर प्रोनाऊन आलेला आहे यू, आणि त्यानंतर काय आहे, क्वेश्चन मार्क आहे. ओके म्हणजेच या ठिकाणी तुमचं कोणतं ऑप्शन करेक्ट राहील, चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके बघा या ठिकाणी तुम्हाला ब्लँक भरायचे आहे. बघा काय म्हणता, ही वॉज नॉट ब्रेव, त्यानंतर ऑप्शनमधील काहीतरी येईल या ठिकाणी, टू फाईट द प्रेशर ऑफ सोसायटी लाईक हिज ब्रदर. म्हणजेच काय म्हणायचं आहे की ही वॉज नॉट ब्रेव म्हणजे तो एवढं काय नाही, साहसी नाही की काय करेल, फाईट करू शकेल कुणासारखं, आपल्या ब्रदरसारखं, आपल्या भावासारखं. ओके म्हणजेच बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे की तो इतका ब्रेव नाही. ओके इतका ब्रेव नाही. ओके इतका, इतका किंवा एवढा म्हणतो आपण, एवढा ब्रेव नाही की काय करू शकेल, फाईट करू शकेल आपल्या भावासारखं. म्हणजेच बघा इतका किंवा एवढा म्हणजेच थोड्याशा प्रमाणासाठी. ओके जर थोड्याशा प्रमाणासाठी आपण काय यूज करत असतो, काय यूज करत असतो, इनफ यूज करतो. ओके म्हणजेच या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे तो या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके म्हणजेच ही वॉज नॉट इनफ. ओके काय होईल, सॉरी, ही वॉज नॉट ब्रेव इनफ टू फाईट द प्रेशर ऑफ सोसायटी असं या ठिकाणी होईल. ओके म्हणजेच काय बघा, टू तर या ठिकाणी यूज करणार नाही, मच पण या ठिकाणी होणार नाही, आणि मोस्टली पण या ठिकाणी यूज करणार नाही. तर काय करू शकतो आपण या ठिकाणी, इनफचा यूज करू शकतो. की ही वॉज नॉट ब्रेव इनफ म्हणजे तो इतका ब्रेव नाही, इनफ इतका किंवा एवढ्यासाठी यूज केला जाईल. ओके तो इतका ब्रेव नाही की काय करू शकेल, फाईट करू शकेल आपल्या भावासारखं. ओके म्हणजे या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी ब्लँक फिल करायचे आहे. बघा सेंटेन्स काय म्हणतात, डेव्हिज क्रिसमस कुकीज. ओके ब्लँक सो गुड दॅट आय कॅन्ट रेसिस्ट देम. ओके म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी की डेव्हिज जे कुकीज आहेत, बिस्किट आहेत, ते काय करू शकलो नाही म्हणते, रेसिस्ट म्हणजे नाकारू शकलो नाही. ओके खाण्यासाठी. म्हणजेच काय असे या ठिकाणी डेबीने काय केलं असेल, कुकीज दिले असेल बिस्किट खाण्यासाठी, पण त्याने काय केलं, आहे म्हणजे कोणतरी व्यक्ती आहे, त्याने काय रेसिस्ट करू शकला नाही कुणाला, डेबीजला. ओके तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट जर बघितला आपण तर काय आहे, सब्जेक्ट डेबीज क्रिसमस कुकीज हा या ठिकाणी काय आहे, सब्जेक्ट आहे. ओके तर सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब पाहिजे आहे. तर बघा सब्जेक्ट काय आहे या ठिकाणी, काय आहे, प्लुरल आहे, सब्जेक्ट प्लुरल आहे. ओके प्लुरल असल्यामुळे आपण वर्ब पण काय घेणार, प्लुरलच घेणार ना. तर बघा या ठिकाणी वर्ब, प्लुरल वर्ब कोणता या ठिकाणी, टेस्ट आहे. ओके म्हणजेच पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके जर पुन्हा जर बघितलं की बघा दॅट नंतर या ठिकाणी कांट रेसिस्ट आहे. कांटचा यूज आपण, कॅनचा यूज कोणत्या टेन्समध्ये यूज करतो, जनरली सिम्पल प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आपण कांटचा यूज करतो. जर या ठिकाणी कूड असता, ओके कूड असता, ओके बघा कूड असता तर या ठिकाणी काय आलेलं असतं, जो पहिलं क्लॉज आहे त्यामध्ये काय आलेलं असतं, पास्ट आलेलं असतं, आपण टेस्टेड घेतलेलं असतं, पण या ठिकाणी काय आहे, कॅन आहे. ओके त्यामुळे आपण काय घेणार, प्रेझेंट. ओके प्रेझेंटमधला या ठिकाणी वर्ब घेणार. ओके नेक्स्ट बघा या ठिकाणी पण तुम्हाला ब्लँक यूज करायचे आहे. ओके तर बघा काय म्हणत आहे, फर्स्ट 5 चिल्ड्रन विल प्ले दिस गेम विथ देअर पेरेंट्स. ओके तर काय म्हणत आहे या ठिकाणी, 5 चिल्ड्रन आहे ते काय करतील, गेम खेळतील कुणासोबत, पॅरेंटसोबत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर हा आर्टिकलचा क्वेश्चन असल्यासारखं दिसतं आपल्याला, म्हणून आपण बघा या ठिकाणी काय आहे, फर्स्ट आहे, आणि फर्स्ट हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके ॲडजेक्टिव्ह आहे, आणि ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीवाला. ओके सुपरलेटिव्ह डिग्रीवाला ॲडजेक्टिव्ह आहे. ओके त्यामुळे आपण सुपरलेटिव्ह डिग्रीसोबत कोणता कोणता आर्टिकल यूज करत असतो, तर आपण तो आर्टिकल यूज करतो द. ओके सुपरलेटिव्ह डिग्रीसोबत आपण द हा आर्टिकल यूज करतो. म्हणजेच या ठिकाणी दुसरा ऑप्शन बघा, फर्स्ट हा काय सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे ना, म्हणून या ठिकाणी काय येईल, द येईल. ओके दुसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. बघा लिटिल बाय ब्लँक माय डिफिकल्टीज बिगन टू डिसअपियर. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणायचं आहे, ऑप्शनमध्ये सर्व ऑप्शनमध्ये लिटिल आहे आणि हाऊ एव्हर आहे. तर बघा लिटिल बाय लिटल. ओके म्हणजेच काय, कालांतराने. लिटिल बाय लिटिल एक काय आहे, फ्रेज आहे, तर कालांतराने होईल. लिटिल बाय लिटिल म्हणजे कालांतराने.
कालांतराने. ओके, तर कालांतराने काय झालेलं आहे की माय डिफिकल्टीज आहेत, माझे जे प्रॉब्लेम्स आहेत, बिगन टू डिसअपिअर म्हणजे अदृश्य. ओके, तर ज्या डिफिकल्टीज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या काय झाल्या कालांतराने नाहीशा होत जात आहेत. ओके, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर बघा या ठिकाणी हाऊएव्हर या ठिकाणी काय आलेलं आहे, कंजक्शन आलेलं आहे. ओके, कंजक्शन, आणि या कंजक्शन नंतर काय घेतो आपण, कॉमा घेतो. आणि ही जी लिटिल बाय लिटिल फ्रेज आहे, त्या लिटिल बाय लिटिल फ्रेज नंतर सुद्धा काय असेल, कॉमा असेल. ओके, आणि हाऊएव्हर कंजक्शन असल्यामुळे या कंजक्शन नंतर सुद्धा काय असेल, कॉमा असेल. ओके, म्हणून तुमचं जे पहिलं ऑप्शन आहे ते या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, इडियम किंवा फ्रेजची तुम्हाला या ठिकाणी मिनिंग शोधायची आहे. बघा काय म्हणताय, कीप युअर फिंगर्स ऑन द पल्स. ओके, बघा या ठिकाणी काय म्हणायचं याला, कीप युअर फिंगर म्हणजेच तुमचं जे फिंगर्स आहेत, बोट आहेत, ते काय म्हणत आहे, पल्सवर ठेवा म्हणताय. म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणू, म्हणजे तुमचे फिंगर आपल्या नाडीवर ठेवा. नाडी तपासा, हाताची जी आपण नाडी तपासतो, आपण काय करतो, पल्स रेट जो असतो, पल्स रेट काय करत असतो, चेक करत असतो वेळोवेळी. म्हणजेच काय, आपण वेळोवेळी काय असतो, अपडेट असतो. ओके, अपडेट राहत असतो. ओके, म्हणजे या ठिकाणी ही जी मिनिंग आहे काय, ही जी आयटम आहे इडियम किंवा फ्रेज, याला काय म्हणू आपण, कीप युअर फिंगर्स ऑन द पल्स. म्हणजेच काय होतं की अपडेट राहणे होतं. ओके, तर बघा अपडेट राहण्यासाठी कोणतं, चारपैकी एक येईल. बघा काय म्हणता याठी, टू गो फॉर रेग्युलर बॉडी चेकअप. बघा इडियम किंवा फ्रेजेस असल्यामुळे याची मिनिंग जशीच्या तशी निघेल का, नाही. ओके, म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर बघा, टू मेक डिसिजन इन हेस्ट म्हणजे काय होतं, घाईघाईने निर्णय घेणं. ओके, म्हणजे टू मेक डिसिजन इन हेस्ट म्हणजेच घाईघाईने निर्णय घेणं. अपडेट राहण्याची मिनिंग होईल काही नाही होणार. त्यानंतर बघा, डिस्गाईज युअर सेल्फ टू अचीव समथिंग म्हणजे काहीतरी अचीव करण्यासाठी काय करणे, स्वतःला हाईड करणे, हे पण या ठिकाणी होणार नाही. ओके, तर बघा, टू बी वेल इन्फॉर्म अबाउट करंट इव्हेंट. ओके, म्हणजेच काय होतं, या ठिकाणी अपडेट राहणे होतं. ओके, करंट इव्हेंटबद्दल इन्फॉर्म राहणे. ओके, म्हणजेच काय राहणे, अपडेट राहणे. ओके, म्हणून तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहे. बघा सेंटेन्स काय म्हणताय, आय विल बी हॅव्हिंग डिनर वेन आय काय म्हणताय या ठिकाणी बघा, फिनिश. ओके, फिनिश दिस वर्क म्हणजेच काय म्हणायचं याला, की मी काय करत असणार, डिनर करत असणार जेव्हा काय माझं वर्क काय असेल, संपलेलं असेल. ओके, म्हणजेच काय, आपल्याला जर जनरली बघितलं तर या ठिकाणी विल फिनिश हे या ठिकाणी येणार. ओके, पण बघा मित्रांनो, एक कन्सेप्ट असतं, जेव्हा दोन ॲक्शन फ्युचरमध्ये घडत असतात. ओके, बघा काय म्हटलं मी, दोन ॲक्शन फ्युचरमध्ये घडत असतात तेव्हा फ्युचर कंटिन्युअस. ओके, फ्युचर कंटिन्युअस प्लस सिम्पल प्रेझेंट. ओके, प्रेझेंटचा जो कॉम्बिनेशन असतं तो आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं, यूज करावं लागतं. केव्हा, जेव्हा फ्युचरमध्ये, जेव्हा दोन ज्या घटना आहेत त्या जेव्हा घडत असतील फ्युचरमध्ये, तेव्हा आपल्याला एक जो क्लॉज असतो तो फ्युचर कंटिन्युअस आणि दुसरा क्लॉज सिम्पल प्रेझेंटमध्ये यूज करत असतो. ओके, बघा जो मेन क्लॉज असतो, ओके, मेन क्लॉज, त्यामध्ये नेहमी काय घ्यायचे आहे, फ्युचर ॲक्शन घ्यायचे आहे. ओके, हा जो मेन क्लॉज आहे, मेन क्लॉज. ओके, मेन क्लॉज. ओके, क्लॉजमध्ये काय करायचे आहे, फ्युचर ॲक्शन तुम्हाला घ्यायचे आहे, आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, ओके, सबऑर्डिनेट क्लॉज, ओके, त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिम्पल प्रेझेंटवाली घटना घ्यायची आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आपण काय यूज करणार, सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करणार. बघा आय आलेला आहे, आणि आय सोबत नेहमी काय घेत असतो, विदाऊट यसवाला वर्ब घेत असतो. ओके, विदाऊट यसवाला वर्ब. तिसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, पॅसिव्ह फॉर्म तुम्हाला शोधायचा आहे. या ठिकाणी ॲक्टिव्ह फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे. बघा, शी हॅज मेड कॉफी फॉर मी. बघा आधी टेन्स बघा तुम्ही, हॅज प्लस मेड आहे, म्हणजेच हॅज प्लस काय आहे, हॅज प्लस V3 आहे. बघा हॅज प्लस V3 असल्यामुळे जो कोणता टेन्स आहे या ठिकाणी, तर तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा, ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं होतं, बघा सब्जेक्टनुसार आपण काय घेत असतो, सब्जेक्टनुसार हॅज किंवा हॅव घेत असतो. ओके, हॅव त्याला बीन जोडत असतो आपण, बीन आणि त्यानंतर V3. ओके, तर बघा हॅव प्लस बीन प्लस V3 जोडत असतो. ओके, तेव्हाच काय होतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं काय होतं, पॅसिव्ह वॉइस होतं, हा स्ट्रक्चर. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठं मिळतं हा स्ट्रक्चर, या ठिकाणी कॉफी. कॉफी हा काय सिंग्युलर आहे, तर सिंग्युलरसोबत आपण काय घेणार, हॅज घेणार ना, हॅव या ठिकाणी घेणार नाही. तर बघा या ठिकाणी हा कॉफी जो ऑब्जेक्ट आहे तो काय होईल, पॅसिव्ह वॉइस करताना सब्जेक्ट बनेल ना, आणि सब्जेक्ट हा सिंग्युलर असल्यामुळे आपण सिंग्युलरच काय घेणार, हेल्पिंग वर्ब घेणार, तो हॅज घेणार. ओके, तर बघा कॉफी हॅज बीन प्लस V3 येईल. तर बघा कुठं आहे, कॉफी हॅज बीन V3, बघा या ठिकाणी होईल का, नाही होणार. या ठिकाणी पण नाही, हॅड बीन आहे, हा पण नाही होणार.
इज बिईंग आहे हा पण या ठिकाणी होणार नाही, तर हॅज बीन प्लस V3 हॅज बीन मेड या ठिकाणी होणार, म्हणून तुमचं चौथं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा, ग्रामॅटिकल एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. काय म्हणतात, शी हॅज डेकोरेट द रूम फॉर हर बर्थडे पार्टी बिफोर वी कूड ऑफर अवर हेल्प. ओके. तर बघा सेंटेन्स काय म्हणत आहे की वी कूड ऑफर अवर हेल्प, म्हणजे आम्ही मदतीचा ऑफर देण्याआधीच काय केलं, तिने जी रूम आहे ती डेकोरेट केलेली आहे. ओके. म्हणजेच बघा, मदत देण्याआधी जी रूम आहे ती डेकोरेट केली आहे, म्हणजेच काय होतं, ही जी घटना आहे डेकोरेट करण्याची ही काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. ओके. पूर्ण झालेली आहे, डेकोरेट करण्याची जी घटना आहे पूर्ण झालेली आहे, आणि पूर्ण झालेली असली त्यामुळे या ठिकाणी आपण कोणता टेन्स यूज करणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करणार. तर बघा या ठिकाणी हॅज आहे आणि या ठिकाणी डेकोरेट आहे, V1 आहे. प्रेझेंट परफेक्ट कसं असतं बघा, हॅव सब्जेक्टनुसार किंवा हॅज आणि त्यानंतर काय येतं, V3 येतं ना. तर बघा आपल्याला कशाची गरज आहे या ठिकाणी, V3ची गरज आहे, ना की V1ची. या ठिकाणी डेकोरेट जो आहे, डेकोरेट हा काय आहे, V1 आहे ना, म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, आपल्याला वर्बचा तिसरा फॉर्म पाहिजे. ओके. तर डेकोरेटचा तिसरा फॉर्म काय होईल, डेकोरेटेड होईल. ओके. डेकोरेटेड होईल. ओके. म्हणजेच काय होईल, या ठिकाणी हॅज डेकोरेटेड पाहिजे. या ठिकाणी काय आहे, हॅज डेकोरेट आहे, म्हणून जो तिसरा ऑप्शन आहे, तिसरं जे सेगमेंट आहे या ठिकाणी काय असेल, तिसऱ्या पार्टमध्ये एरर असेल. ओके. म्हणजे सॉरी, तिसरा नाही, दुसऱ्या पार्टमध्ये. ओके. हा जो दुसरा पार्ट आहे या दुसऱ्या पार्टमध्ये काय असेल, एरर असेल. ओके. म्हणून तुमचं दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा ग्रामॅटिकल एरर आहे. काय म्हणत आहे, इन द एन्शियंट वर्ल्ड. ओके. मॅन वॉन्टेड टू गायडन्स फ्रॉम द गॉड्स ऑन व्हॉट ही हॅज टू डू. ओके. बघा या ठिकाणी बघा काय आलेलं आहे, मॅन वॉन्टेड, म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे, पास्ट आलेला आहे. ओके. पास्ट आलेला आहे. तर नेक्स्ट या ठिकाणी येणारा जो क्लॉज राहील तो क्लॉज पण काय असेल, पास्टमध्येच असेल ना, पास्टमध्येच असेल. तर बघा या ठिकाणी काय हॅज झालेला आहे, हॅज या ठिकाणी नाही पाहिजे, तर काय पाहिजे या ठिकाणी, हॅजच्या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल, हॅड यूज करावं लागेल. ओके. हॅड, त्यानंतर काय होईल, व्हॉट ही हॅड टू डू होईल. ओके. आणि हे काय असेल, करेक्ट असेल. ओके. हॅड यूज केल्यानंतर करेक्ट होईल. तर बघा या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे, व्हॉट ही हॅज टू डू, हे काय या ठिकाणी गलत आहे, म्हणजेच पहिलं ऑप्शन राहील तुमचं काय राहील, करेक्ट राहील. ओके. नेक्स्ट बघा, सिनोनिम तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहे. ॲरे. ॲरे म्हणजे काय होत असतं, ॲरे म्हणजे दिखावा होत असतो. ओके. दिखावा. तर ॲरेसाठी सिनोनिम्स वर्ड काय असेल, दिखाव्यासाठी बघा काय असेल, क्रिपेल असेल का. क्रिपल म्हणजे काय होते, अपंग होतं. ओके. क्रिपल म्हणजे अपंग होतं, अपंग. अपंग होईल का, नाही होणार. त्यानंतर डिफेस म्हणजेच काय होईल, विद्रूप म्हणूया याला आपण, विद्रूप पण या ठिकाणी होणार नाही. ओके. त्यानंतर एंटिटी होईल का, एंटिटी म्हणजेच अस्तित्व म्हणा, अस्तित्व. ओके. अस्तित्व पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल, असॉर्टमेंट म्हणजेच काय होतं, असॉर्टमेंट म्हणजेच दिखावा होता. ओके. दिखावा. म्हणून तुमचं सिनोनिम्स कोणतं राहील, दुसरं जे असॉर्टमेंट आहे ते या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. काय म्हणता, आय हॅव नॉट बीन फिलिंग व्हेरी वेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ब्लँकमध्ये काहीतरी यूज करायचं आहे 4 ऑप्शनमधून. ओके. तर बघा काय म्हणत आहे की मला आय हॅव नॉट फिलिंग व्हेरी वेल, म्हणजे मला आताही बरं वाटत नाही आहे. ओके. म्हणजेच काय होतं की एखादी घटना पास्टमध्ये सुरू झालेली असेल, पास्टमध्ये, आणि आताही जर सुरू असेल आताही, तर त्या ठिकाणी आपण कोणता टेन्स यूज करत असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. ओके. जर एखादी घटना पास्टमध्ये सुरू झाली आणि आताही ती काय असेल, सुरू असेल, तर त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके. म्हणजेच ही घटना काय कंटिन्युअसमधली आहे, प्रेझेंटमधली ही घटना आहे. ओके. तर प्रेझेंटमधली घटना आहे आणि तिला काय होत आहे की आताही. ओके. आताही म्हणा किंवा सध्याही. ओके. सध्याही तिला काय बरं वाटत नाही आहे. ओके. म्हणजेच आताही किंवा सध्याही या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ओके. म्हणजेच काय होत आहे या ठिकाणी बघा, जर लेटली, आताही किंवा सध्याही यासाठी कोणता वर्ड घेत असतो आपण, लेटली. ओके. लेटली म्हणजेच काय होतं, आताही किंवा सध्याही. म्हणजेच तुमचं या ठिकाणी तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके. बघा या ठिकाणी ॲक्टिव्ह फॉर्म तुम्हाला शोधायचा आहे, पॅसिव्ह फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. बघा, हीज पॉकेट बुक मस्ट हॅव बीन स्टोलन. बघा या ठिकाणी टेन्स बघा काय आहे, हॅव बीन स्टोलन आहे, म्हणजेच काय हॅव प्लस बीन प्लस काय V3 आहे,
आणि हा जो स्ट्रक्चर आहे, हा स्ट्रक्चर कोणत्या टेन्सचा पॅसिव्ह फॉर्म आहे, तर तो आहे प्रेझेंट परफेक्टचा. ओके, म्हणजेच आपल्याला काय शोधावं लागेल, ॲक्टिव्हमधलं काय शोधावं लागेल, ॲक्टिव्हमधलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स शोधावं लागेल ना. ओके, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, हॅव सब्जेक्टनुसार किंवा हॅज आणि त्यानंतर काय असतं, V3 असतं. ओके, शोधा तुम्ही आता ऑप्शनमध्ये हॅव हॅज किंवा हॅव हॅज प्लस V3. तर बघा या ठिकाणी काय होतं आहे, हॅव हॅज प्लस V3 कुठं आहे बघा, या ठिकाणी हॅव स्टोलन आहे. ओके, इथं नाही आहे म्हणजे हा ऑप्शन तुमचं कटलं. त्यानंतर बघा इथं पण नाही आहे. ओके, हॅव हॅज प्लस V3. ओके, तर या ठिकाणी आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आणि पहिल्या ऑप्शनमध्ये आहे. ओके, आता बघा या ठिकाणी जो हा सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट काय बनेल, इकडे ऑब्जेक्ट बनेल आणि इकडचं जो ऑब्जेक्ट आहे आणि इकडचे जे ऑब्जेक्ट आहे ते इकडे काय बनेल, ॲक्टिव्ह वाईज बनेल, तेव्हा ते सब्जेक्ट बनेल. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी काय म्हणत आहे, हिज पॉकेट बुक मस्ट हॅव बीन स्टोलन, म्हणजेच त्याचे जे पॉकेट बुक आहे ते काय गेले असेल, चोरीला गेले असेल. ओके, म्हणजे कुणीतरी काय केले असेल, चोरी केली असेल. म्हणजे या ठिकाणी बघा कुणीतरी येत आहे. ओके, कुणीतरी. ओके, कुणीतरी म्हणजे कुणातरी द्वारे ते काय गेलं, पॉकेट बुक जे आहे ते चोरीला गेलं असेल. ओके, म्हणजेच बघा काय होत आहे, कुणीतरी या ठिकाणी काय असेल, ऑब्जेक्ट असेल आणि ऑब्जेक्ट हा इकडे काय बनेल, सब्जेक्ट बनेल. म्हणजेच काय होईल, समबडी या ठिकाणी काय राहील, सब्जेक्ट राहील आणि त्यानंतर काय राहील, हॅव प्लस स्टोलन राहील. कारण समबडी हा प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी काय घेणार आपण, हॅव घेणार. म्हणून तुमचं जे पहिलं ऑप्शन राहील ते या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी ब्लँक फिल करायची आहे. बघा शेवटी क्वेश्चन मार्क आहे, कॉमा नंतर क्वेश्चन मार्क आहे, म्हणजेच हा निश्चितच क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे. ओके, तर बघा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पॉझिटिव्ह बनवतो आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करतो, निगेटिव्ह करतो. ओके, तर बघा या ठिकाणी सेंटेन्स जर बघितलं तर या ठिकाणी नॉट आहे म्हणजेच निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्हचं आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. ओके, तर बघा क्वेश्चन टॅग करताना आपण आधी काय घेत असतो, हेल्पिंग वर्ब घेत असतो. ओके, हेल्पिंग वर्ब. तर हेल्पिंग वर्ब बघा या ठिकाणी काय आहे, हॅज आहे. ओके, हॅज आहे, हॅज घेतला आपण. त्यानंतर काय करतो, हेल्पिंग वर्ब नंतर आपण प्रोनाउन देतो. ओके, तर बघा टीना ही या ठिकाणी मुलगी असल्यामुळे आपण प्रोनाउन काय यूज करणार, ही यूज करणार की शी, ही यूज करणार की शी, तर या ठिकाणी मुलगी असल्यामुळे आपण या ठिकाणी शी यूज करणार. ओके, हॅज शी होईल आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, बघा या ठिकाणी हॅज शी प्लस क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा क्रिटिसिझम म्हणजे टीका करणे म्हणजेच हा काय, क्रिटिसिझमची स्पेलिंग बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा लॉकरची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर अबेट म्हणजे कमी करणे होतं, कमी करण्याची स्पेलिंगसुद्धा या ठिकाणी काय बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा गेज आहे, या ठिकाणी गेजची स्पेलिंग कशी असते, गेज म्हणजे काय असतं, मोजण्याचे साधन, परिमाण जे असतं त्याची स्पेलिंग बघा GAUGE असतं. ओके, तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, हे उलटं झालेलं आहे, यूच्या ठिकाणी जी आणि जीच्या ठिकाणी यू घेतलेलं आहे, म्हणजेच इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कोणतं असेल, दुसरं असेल. ओके, गेज. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला आपलं व्हिडिओ आवडलं असेल, आपलं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच काय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके.